फिल्में सिर्फ 3 चीजों की वजह से चलती है, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट। तुम्हाला पण मूवी पाहायला आवडतात पण तुमच्याकडे मूवीज नाहीये, मग काय करायचं? तर मी आहो ना, मी सांगते तुम्हाला कोणत्या मूवीज बघायच्या. तर मी सांगणार आहो आज तुम्हाला 10 लाईफ चेंजिंग म्हणजे तुमचं जीवन बदलून टाकणाऱ्या अशा 10 मूवीज ज्या तुम्हाला मोटिवेट करणार आणि कोणतेही काम करण्यासाठी इन्स्पायर करणार. तुम्ही दंगल पाहिलेली असणार, लगान पाहिलेली असणार, पुन्हा अशा खूप साऱ्या मोटिवेशनल मूवीज पाहिल्या असणार, पण मी त्या नाही सांगणार. ज्या तुम्ही नसेल पाहिल्या आणि ज्या मला आवडतात तशातल्या सांगणार. तर आपल्या व्हिडिओला चालू करतो. तर आपल्या लिस्टची पहिली मूवीज आहे ती आहे मराठी मूवीज आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल का नाही भरलं? मराठी नाटकामध्ये मी इतिहास वगैरे घडवायचा विचार करतोय आणि फालतू बिलाचं काय घेऊन बसलेस तू? म्हणजे तुमचंच महत्वाचं. ही डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित मूवी आहे आणि एकदम मस्त आहे. आपण आपली स्वतःची लाल करून घेत. जसं हॉलिवूडमध्ये लिओनार्डो डिकॅप्रियो असे ॲक्टर आहेत, तसेच आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुबोध भावे हे ॲक्टर आहेत. त्यांनी चांगली भूमिका या मूवीजमध्ये केली आहे. तुम्ही ही मूवी एक वेळा नक्की बघा. खूप खतरनाक मूवी आहे आणि मला तर खूप आवडली, कारण की माणूस कसा सक्सेसफुल होतो आणि त्यानंतर तो कसा सक्सेसफुलची नशा चढते आणि नशेनंतर कसा तो त्या नशेची गैरवापर करतो हे या मूवीमध्ये दाखवले आहे. गेले तुमचे दिवस जेव्हा लोक तुमच्यासाठी गर्दी करायचे, एंट्रीला टाळ्या पडायच्या तुमच्या. तर आपल्या लिस्टची दुसरी मूवी आहे ती आहे सुल्तान. Don't train dead people. मैंने पहलवानी जरूर छोड़ी है पर लड़ना नहीं भूला. खरं तर ही सलमान खानची माझी फेवरेट मूवी आहे. याच्या पहिले मला बजरंगी भाईजान ही आवडत होती, पण मग आली सुल्तान आणि सुल्तान भाई खतरनाक. मी जो बॉलिवूडमध्ये कोणत्याही मूवी म्हणजे स्पोर्ट्स ड्रामा ज्या मूवीमध्ये असेल त्याच्यापैकी बेस्ट मूवी सुल्तान आहे. तुम्ही एक वेळा नक्की बघा, खूप मोटिवेशन होणार. और ऐसा दाव मारो कि जिंदगी चित हो जाए. आणि आपल्या लिस्टची 8व्या नंबरची मूवी आहे कास्टवे. ही तर एकदम खतरनाक मूवी आहे. ही तर तुम्ही नक्की बघा. खूप खतरनाक मूवी आहे. मला तरी खूप आवडली, कारण या मूवीमध्ये तुम्हाला शिकवतात की जीवनामध्ये सर्वाइव्ह कसं करायचं. म्हणजे नेसमार राहते, त्याला आपलं सामान बाहेर दुसरीकडे न्यायचं राहते, त्यासाठी तो विमानाने जातो, पण मधात तो विमान क्रॅश होता. ते एका बेटावर जाऊन पडतो आणि त्या बेटामध्ये काही त्याला खायचं प्यायचे असे वांदे होतात. तर त्यामध्ये तो कसा सर्वाइव्ह करून जीवन जगतो ते दाखवलेलं आहे. याच्यामध्ये टॉम हँक माझा फेवरेट ॲक्टर असल्यासारख्या सगळ्यात जास्त फेवरेट ॲक्टर आहे, हॉलिवूडचा आहे तो. तर त्यांनी खूप खतरनाक अशी ॲक्टिंग केली आहे. तर तुम्ही तो मूवी बघा. नंबर 7ची मराठी मूवी आहे केशरी. एका महिन्याचा पैलवानाचा खर्च किती आहे माहिती आहे तुला? 40 ते 50 हजार रुपये परवडेल तुला? केशरी मूवी तर तुम्ही नक्की बघा. खूप मोटिवेट होणार. ही कुस्तीवर मूवी आहे, जशी सुल्तान आहे तशाच टाईप ही आहे. थोडी लव्ह स्टोरी याच्यात एक्स्ट्रा ॲड केली असं वाटते. लव्ह स्टोरी नसते तरी जमलं असतं, पण मूवी चांगली आहे ती आणि मला खूप आवडली. मोटिवेट होणार. परत कधीच कुस्तीच्या आकड्यात पाव टाकणार नाही. मी या घरात तवाच पाऊल टाकीन जेव्हा या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची. नंबर 6ची मूवी आहे क्या बोलती है पब्लिक, गली बॉय. छोटे मेरे को लगा था को रैप भी का बहुत शौक है करके. इसको रैप बोलते हैं. ये देख मेरी गाड़ी, मेरे जूते, ये देख दारू, छोकरी. सफीना, तुम्ही कुकिंग. मी रॅप सॉन्ग म्हणतो ती याच मूवी करताना. कारण मी पहिले सुरुवातीला लिहित होतो, लिहिल्यानंतर मग हळूहळू रॅपमध्ये कसं ते कन्वर्ट केलं ते या मूवी करताना, कारण की आपल्याला आवडली. तर तुम्ही हे नक्की बघा, कारण की रॅपसाठीच नाही तर दुसरे कोणते तुम्ही काम करता त्याच्यामध्ये कसं प्रेमाने आणि लगननी काम केलं पाहिजे ते या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. अपनी राख से तू उड़ जा अब तलाश में, परवाज देख परवाने की आसमां भी सर. बस ये तो तेरे अंदर की सच्ची कहानी, तेरे अंदर का लावा फटके बा. आपल्या लिस्टची 5वी मूवी आहे परस्यूट ऑफ हॅपीनेस. किसी को ये कहने का मौका ना देना कि तुम कोई काम नहीं कर सकते, मुझे भी नहीं. भाई स्मित भाई खूप खतरनाक ॲक्टिंग केली आणि ही मूवी तर तुम्हाला रडवून टाकणार, थोडं मोटिवेट करणार, इन्स्पायर करणार, सगळंच काही मूवी करणार. लोग जो काम खुद नहीं कर सकते तुम्हें भी ऐसा ही बोलेंगे कि तुम भी नहीं कर सकते हो.
तर आपल्या लिस्टची 4थी मूवी आहे ती आहे नटरंग. तूच का नाही होत काय नाच अरे काय पाठवा तुला खूळ लागला काय? ही जोखीम उचलली तर रंगभूमीचा राजा होशील राजा. एका ऍक्टरसाठी कसं काय कॅरेक्टर इकडून तिकडे तिकडून इकडे करावं लागते ती ही मूवी सांगतात. लिस्टची 3री मूवी आहे बांझी. जब तक तोडेंगे नहीं छोड़ेंगे नहीं. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. बहुत लंबा दंगल चलेगा रे. तो हम तैयार है. तैयार है. ही मूवी तुम्ही नक्की बघा. ही तर हृदयाच्या खूप जवळची मूवी आहे कारण की इकडे हृदयाच्या खूप जवळची मूवी आहे कारण की इकडे जास्त मोटिवेट करणारी मूवी हीच आहे ती मला. ही आहे दशरथ मांझी यांच्या जीवनावर आधारित. अपना अखबार काहे नहीं छाप देते. अखबार निकालना इतना आसान काम है क्या? पहाड़ थोड़े से भी मुश्किल है का. नंबर 2 ची मूवी आहे टॉम हँक यांची फॉरेस्ट गम. ही आता लाल सिंग चड्डा जी निघली ती रिमेक केली आहे. हॉलिवूडची पहिली ही मूवी होती. तर तुम्ही जर लाल सिंग चड्डा नसन बघितली या कोणाला लाल सिंग चड्डा नसन आवडली तर ही मूवी तुम्ही नक्की बघा कारण की खतरनाक मूवी आहे भाई. तुका मायकोवाला मुलगा राहतो ज्याला असं खूप सारं कमी जास्त समजतो पण तो कसं काय डेली असं काम करत जातो ज्याला असं कोणाची पर्वा नसते कोणाची आणि तो असं मोठे काम करून जातो. तर तुम्ही ते नक्की बघा. मोटिवेट करणार इन्स्पायर करणार. नंबर 1 ची मूवी आहे ती आहे डॉक्टर प्रकाश आमटे. इथं माणसासारखी धडधाकट माणसं आहेत जनावरासारखं राहतात. त्यांना माणसासारखं राहायचा हक्क मिळाला पाहिजे. आता ही मूवी सांगण्याचं काही गरज नाही कारण की नावावरून तुम्ही सगळे ओळखले असणारच. बिना पैशांनी कोणाची काही मदत करायची असेल सगळ्यांना असं सोबत घेऊन जायचं असेल युनिटी बनवायची असेल आणि पैशाचा विचार न करायचा असेल तर ही मूवी शिकवते. तर तुम्ही ही मूवी नक्की बघा. त्यातल्या कलागुणांना शोधून काढ. एकदा का कॉन्फिडन्स आला ना की मग जगातली कुठलीही परीक्षा देत. आणि काही बोनस मूवीज मी सांगतो जी तुम्ही नक्की बघितली पाहिजे. त्याच्यातली एक आहे लक्ष. क्या फर्क पड़ता है संडे मंडे ट्यूसडे सब बराबर है. उसकी लाइफ में क्या कहते हैं लक्ष्य. दैट्स द वर्ड. लक्ष्य नहीं है. जी तुम्ही बघितलीच पाहिजे. ही ऋतिक रोशनची लक्ष मूवी आहे ती तुम्ही नक्की बघा. नंबर 2 ची आहे ती आहे द वॉल. ही तर मूवी तुम्ही नक्की बघा कारण की खूप इन्स्पायर करणारी आहे आणि तुम्ही जे दिल आणि दिमागमधून जे तुम्हाला पाहिजे असतं कसं घ्यायचं असतं आणि कसं मिळवायचं असतं ती मूवी शिकवतात. आणि नंबर 3 ची आहे शिक्षणाच्या आईचा खूप. श्री सोडून दे हे क्रिकेट. हे पैसेवाल्यांचे चोचले आहेत. टॅलेंट आहे माझ्या बाबा. टॅलेंट आहे. तुम्हाला ना बाबा कुणाचं कौतुकच नाहीये. हे तुम्ही नक्की बघितली पाहिजे कारण की शिक्षण आणि जे मुलाला पाहिजे असतं जे मुलाला शिक्षणापेक्षा दुसरं जी गोष्ट इंटरेस्टिंग असते म्हणजे घरचे शिक्षणासाठी कसे फोर्स करतात आणि मुलगा जे ज्याला दुसरं काही करायचं असतं ते तिकडे वळण्यासाठी कसं काय करत राहतो ते या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही ते नक्की बघा. चांगलं वाटेल आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. तर ही होते माझ्या 10 लाईफ चेंजिंग आणि मोटिवेशनल मूवीजची लिस्ट. तुम्हाला कशी वाटली सांगा. ही माझी पर्सनल फेवरेट लिस्ट होती. तुम्हाला कशी वाटली सांगा आणि नक्की तुम्ही या मूवीज बघा. काय ना काहीतरी शिकण्यासारखं मिळतं. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.